नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण जी पाहत आहोत क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज, त्यामधला हा आजचा 23वा पार्ट आहे. तर यामधला पहिला क्वेश्चन आहे, ज्वालामुखीच्या बेसाल्टिक लाव्हाच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? तर ज्वालामुखीच्या बेसाल्टिक लाव्हाच्या विघटनाने काळी मृदा तयार होती. हिलाच काळी कापसाची मृदा देखील म्हटलं जातं. बघा, बेसाल्ट खडकाचं घर्षण होऊन जी मृदा तयार होती तिला काळी मृदा म्हणतात. तर दुसरं ऑप्शन काय, डोंगराची मृदा ही डोंगर माथ्यावर असते किंवा डोंगर उतारावर ही मृदा तयार झालेली असते. तसंच जांभ्या खडकाची मृदा जी आहे ही कोकणाचा जो भाग आहे किंवा तिथे जांभा खडक आहे आणि जांभ्या खडकांची झीज होऊन जी मृदा तयार होती तिला जांभ्या खडकाची मृदा म्हणतात. आणि गाळयुक्त मृदा जी असते ती नदीच्या किनाऱ्यावर किंवा मोठमोठ्या नद्या आहेत, जसं की गोदावरी नदी आहे, त्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून ही मृदा तयार होत असते. तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय, 7 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत गोवालिया टँक म्हणजेच क्रांती मैदान येथे आयोजित केले होते. तर खालीलपैकी कोण या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? आता बघा, 7 ऑगस्ट 1942 मध्ये जे गोवालिया टँक येथे जे अधिवेशन भरलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं मुंबईत, तर त्याचे अध्यक्ष कोण होते असा हा क्वेश्चन आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, मौलाना अबुल कलाम आझाद हे त्याचे अध्यक्ष होते. पुढचा क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात धनकुल गीत प्रचलित आहे? तर धनकुल जे गीत आहे ते छत्तीसगडच्या बस्तर जो भाग आहे तिथे हे गीत प्रचलित आहे किंवा तिथलं हे त्या स्टेटचं ते गीत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर बघा आता दुसरे ऑप्शन जे आहे पश्चिम बंगाल, तर पश्चिम बंगालचं बाऊल लोकगीत आहे. बाऊल ही साईडची जी इन्फॉर्मेशन देत आहे ते तुम्ही लिहून घ्या. हे बाऊल लोकगीत वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगालचं आहे. तसंच आसामचं लोकगीत कोणतं आहे? तर बिहू गीत हे आसामचं लोकगीत आहे. तसंच छत्तीसगडचं आपण पाहिलं धनकुल. तसंच पंजाबचं लोकगीत कोणतं आहे मग? तर पंजाबचं लोकगीत आहे छल्ला हे तिथलं लोकगीत आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, पंडित बाजीनाथ प्रसाद डॅश डॅश या नावानेही ओळखले जातात. तर पंडित बाजीनाथ प्रसाद हे लच्छू महाराज या नावाने ओळखले जातात. होते शंभू महाराज होते लखनौ घराण्याचे कथ्थक या नृत्य प्रकाराचे गुरु होते. तसंच बिरजू महाराज जे आहेत, तर बिरजू महाराज हे पूर्ण नाव काय? तर बृज मोहननाथ मिश्रा हे त्यांचं नाव होतं. बघा कुणाचं? बिरजू महाराजांचं. तर तसंच हे भारतीय नर्तक किंवा संगीतकार गायक असून कथ्थक नृत्याचे हे पण लखनौ कालका बिंदादीन या घराण्याचे प्रवर्तक होते. आता राहिले अच्छन महाराज. तर अच्छन महाराज हे बिरजू महाराजांचे वडील होते. यांचे हे वडील होते आणि हे दोन जे होते शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे बिरजू महाराजांचे काका होते. असं हे घराणं होतं. हे यूपी म्हणजे उत्तर प्रदेशचं हे घराणं होतं. शास्त्रीय संगीत किंवा नर्तक यामध्ये ते प्रसिद्ध होतं म्हणायला हरकत नाही. तसंच हे बिरजू महाराज होते, यांना पद्मविभूषण पुरस्कार पण भेटला होता 1986 साली. बघा 1986 साली. आणि शंभू महाराजांना देखील पद्मश्री पुरस्कार भेटला होता 1958 साली. पद्मश्री 1958 साली. तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय आहे, मेदिनी राय किंवा मेदिनी राव यांचा बाबरने पराभव केला होता जो डॅश डॅशचा शासक होता. तर मेदिनी राय किंवा मेदिनी राव यांचा पराभव कोणी केला होता? बाबरने पराभव केला होता. आणि हे मेदिनी राय किंवा मेदिनी राय कुठला शासक होता? तो मालवा म्हणजे माळवाचा तो शासक होता. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची दशकीय वाढ होती 17.72%. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? तर भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखलं जातं. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर पूनम राऊत ही
क्रिकेटशी संबंधित आहे, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय डॅश डॅश वर्ष आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय असतं 65 वर्ष किंवा 6 वर्ष यापैकी जे अगोदर होईल ते त्यांचं निवृत्तीचं वय असतं. म्हणजे आता समजा जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती झाली आणि त्यांचं एज 58 वर्ष आहे, तर मग त्यांना 65 वर्ष होईपर्यंत त्या पदावर राहतील का? तर नाही, तर त्यांचा कालावधी 6 वर्ष होईपर्यंत तिथे राहतील. आणि 65 म्हणजे ते 7 वर्ष प्लस होऊ लागलं ना, तर 65 वर्ष हा क्रायटेरिया न लावता हे जे 6 वर्ष आहे हे तिथं क्रायटेरिया लावतील आणि त्यांना अगोदरच खारिज केलं जाईल. अशा प्रकारे हे 65 वर्ष किंवा 6 वर्ष जे अगोदर होईल ते त्यांचं निवृत्तीचं वय असतं. तर बघा आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे सध्याचे न्यायमूर्ती कोण आहेत मग? तर ते आहेत धनंजय चंद्रचूड. आणि हे कितवे न्यायाधीश आहेत? तर हे 50वे न्यायाधीश आहेत. 50वे हा आकडा लक्षात ठेवा, हे 50वे न्यायाधीश आहेत. तसंच न्यायमूर्तीची नेमणूक आर्टिकल कितव्यानुसार होती? तर भारतीय घटनेचं कलम 124 नुसार यांची राष्ट्रपतीमार्फत नेमणूक केली जाते. अशा प्रकारे ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार सरोवर हे कसं आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बघा, खाऱ्या पाण्याचे सरोवर. तर ह्याची निर्मिती कशी झाली होती? तर जेव्हा उल्कापात झाला होता आणि त्या उल्कापातामुळे या लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे. तसंच ह्याचं पाणी जे आहे, यातलं हे जे पाणी आहे तर हे पाणी अल्कधर्मी आहे बघा, अल्कधर्मी. अशा प्रकारे पण प्रश्न येऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला ही बाजूची माहिती सांगते. मी उगाच टाइमपास करून किंवा उगाच काहीतरी सांगायचं असं करत नाही, किंवा तुम्हाला उगाच भयकवायचं किंवा काहीतरी सांगायचं अशा हेतू नाही आहे माझा. जी इन्फॉर्मेशन देते तुम्ही कुठेही पहा, तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की आपण किती ऑथेंटिक माहिती देतोय आणि किती चांगल्या पद्धतीने इथे माहिती देतोय. तसंच हे महाराष्ट्राचे दुसरं रामसर स्थळ म्हणून पण आता घोषित केलेलं आहे. दुसरं रामसर स्थळ. तुम्हाला अशा प्रकारे पण प्रश्न येऊ शकतो, रामसर स्थळ म्हणून घोषित केलेलं दुसरं किंवा पहिलं कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, असे पण प्रश्न येऊ शकतात. तर हे लोणार सरोवर दुसरं आहे, तर मग पहिलं कोणतं आहे? तर नाशिक येथलं नांदूर मधमेश्वर हे पहिलं आहे. नांदूर मधमेश्वर हे पण लक्षात ठेवा. मग आता पुढचा क्वेश्चन आहे, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॅश डॅश यांचे आहे. तर प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॉक्टर प्रकाश आमटे, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा, डॉक्टर प्रकाश आमटे हे एक समाजसेवक होते, तसेच ते डॉक्टर पण होते. आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्यावर एक मूवी पण आलेला आहे बघा, मध्ये मराठी मूवी आहे तो, त्याचं नाव आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो. आदिवासींच्या जीवनावर त्यांनी बरंच स्टडी केला किंवा त्यांचं जीवन सुरळीत करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न देखील केलेले आहेत. तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय आहे, डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर सध्याचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत जगदीप धनखड. हे सध्याचे उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च आहे? तर ते आहे नागपूर येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषा आणि साहित्याचे प्रभाव क्षेत्र वाढावे यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी डॅश डॅशच्या संकलनास सुरुवात केली. आता काय करायचं होतं त्यांना? यशवंतराव चव्हाण जे मुख्यमंत्री होते त्यांना मराठी भाषा आणि त्यांच्या साहित्याचं प्रभाव क्षेत्र वाढवायचं होतं, म्हणून त्यांनी अशा प्रकारे काय करायला चालू केलं? विश्वकोश आहे, विश्वकोशाच्या संकलनास त्यांनी सुरुवात केली. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, वसई इथे झाले तर हे चुकून झाले. वसईच्या लढाईत वेलिंग्टनचा तत्कालीन भावी ड्यूक आर्थर वेलेस्ली याच्या विरुद्ध खालीलपैकी
कोणी युद्ध केले होते? तर बघा, वसईच्या लढाईत वेलिंग्टनचा तत्कालीन भावी ड्यूक ऑर्थर जो होता त्याच्या विरुद्ध बायजाबाई यांनी लढाईत उतरल्या होत्या. बायजाबाई हे नाव लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली होती 1974 साली, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. तर मग मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे अमरावती जिल्ह्यात. अमरावती, जे अमरावतीचे आहेत त्यांना हे माहीत असेल. आणि त्यांनाच माहिती असावं असं काही नियम आहे का? तर नाही, आपल्यालाही माहिती असलं पाहिजे, म्हणून आपण अशा प्रकारची इन्फॉर्मेशन घेत आहोत. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो? तर आता हा जो समृद्धी महामार्ग आहे हा खूप चर्चेत होता, 2023-22 मध्ये खूप चर्चेत होता आणि त्यावर 100% प्रश्न येणारच आहे आपल्याला. तर त्याच्याबद्दलची पण माहिती घ्यायला हरकत नाही, मग आपण घेऊ त्याच्याबद्दलची माहिती. तर समृद्धी महामार्ग किंवा एक्सप्रेस हायवे जो आहे तो मुंबई ते नागपूर या 2 शहराला जोडतो. ते बघा, आपलं 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, मुंबई तर नागपूर. आता ह्याला दुसरं पण नाव आहे, नागपूर मुंबई द्रुतगती मार्ग. नागपूर मुंबई द्रुतगती मार्ग असं पण म्हटलं जातं त्याला. कसा आहे तो? द्रुतगती मार्ग. हे शब्द लक्षात ठेवा, द्रुतगती मार्ग. तसंच त्याला दुसरं एक नाव दिलेलं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांना नाव दिलेलं आहे. म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं त्याला पूर्ण नाव दिलेलं आहे. असं म्हणून पण त्याला ओळखलं जातं. आता ह्याची लांबी किती आहे मग ह्या महामार्गाची? तर ह्याची लांबी आहे 701 किलोमीटर. 701 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. आणि हा 10 जिल्ह्यातून जातो. बघा, 10 जिल्ह्यातून. असं पण प्रश्न येऊ शकतो, किती जिल्ह्यातून जातो? तर आपल्याला माहिती असलं पाहिजे, 10 जिल्ह्यातून जातो. त्याची लांबी किती असं जर विचारलं तर 701 किलोमीटर त्याची लांबी आहे. आणि कोणत्या 2 शहराला जोडतो? तर मुंबई आणि नागपूर. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे, 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभेची नेतृत्व केले होते? तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली होती असा पण प्रश्न आलेला आहे. तर ती झाली होती 1924 साली. आणि कोणी केली होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटाच्या सहभागाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव होय. या बंडाचे नेतृत्व कोणी केले होते? आता भारताचा नैऋत्य पट्टा माहिती असला पाहिजे आणि नैऋत्य पट्ट्यातील जो आदिवासी भाग आहे त्या उठावाचं बंड कोणी केलं होतं? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे खाजा सिंग यांनी या बंडाचं नेतृत्व केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र कोठे आहे? शाश्वत विकास केंद्र कोठे आहे? तर ते आहे नागपूरला. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत डॅश डॅश आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, महाराष्ट्राच्या पूर्ण सीमा तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. कोणती दिशा कुठे आहे हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा आता, वायव्य, ईशान्य, हे आग्नेय आणि हे इकडची आहे नैऋत्य, अशा हे दिशा आहेत. तसंच इकडे आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि ही उत्तर सीमा. अशा 8ही दिशा आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे आपल्या तात्काळ लक्षात येतं, ॲटलास समोर डोळ्यासमोर दिसायला चालू होतो. अशा जर पद्धतीने आपण अभ्यास केला ॲटलासवर तर आपल्यासमोर पाठांतर करायची गरज पडत नाही एकंदरीत. तर बघा आता, महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत डॅश डॅश आहे. तर आग्नेय सीमा कुठे? इथे. मग इथे कोणतं राज्य आहे? तर इथे आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मॅग्नीज धातूचे सर्वाधिक साठे आहेत? तर मॅग्नीज धातूचे सर्वाधिक साठे आहेत नागपूर. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नागपूर कुठे आहे? तर इथं. तर हे बघा, इथं मी बोल्ड केले ना, इथे नागपूर आहे आणि तिकडेच मॅग्नीचे साठे देखील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जानेवारी 24. बघा, तुम्हाला वाटत असेल खूप जुने क्वेश्चन घेतात का काय मॅडम, काही कामाचे आहेत का नाही? असं काही नाही बरं का मित्रांनो. खरंच हे खूप चांगले क्वेश्चन आहेत आणि तुमच्यासाठी मी म्हणजे जेन्युनली अभ्यास करून हे क्वेश्चन काढलेले आहेत. तर जानेवारी 24, 2024 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर
ह्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. हे जानेवारी 24पर्यंतच्या माहितीनुसार म्हणजे महसूल मंत्री आहेत. नेक्स्ट आहे नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात पूर्वतयारी निर्देशांकाच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा आहे. लास्ट क्वेश्चन आहे वाकाटक घराण्याचा शासक म्हणून विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी म्हणजे ह्याच्यानंतरचं व्हर्जन वाकाटक घराण्याचा शासक म्हणून विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिला पृथ्वीसेन हा त्यांचा उत्तराधिकारी होता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन इथे पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा जेणेकरून मलाही प्रेरणा भेटते. तुम्ही लाईक केल्यानंतर का आपला व्हिडिओ आवडते बाबा मुलांना असं वाटायला लागतं. तर लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.